नमस्कार, आपलं माहितीकर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मुंबई मंडळाची लॉटरीची सध्या लाईव्ह आहे. त्या लॉटरीमधले आपण ज्या ठिकाणी मॅक्सिमम टेनमेंट किंवा ज्या ठिकाणी जास्तीत जास्त सदनिका अवेलेबल आहे त्या स्कीमची आपण बेसिक माहिती बघत आहोत. तर आज आपण एक नवीन स्कीम बघतोय. ती स्कीम अंडर कन्स्ट्रक्शन टेनमेंट्समधली आहे आणि स्कीम नंबर आहे 537 ए विंग, पत्राचाळ, सिद्धार्थनगर, सेक्टर 3, विलेज पहाडी, गोरेगाव वेस्टमधली. चला तर मग ह्याच्या आपण डिटेल्स बघूया की म्हाडाकडून किती एरिया अवेलेबल केलेला आहे किंवा त्याची कॉस्ट किती आहे किंवा EMD अमाऊंट किती आहे. तर यामध्ये जर आपण बघायला गेलं तर जवळपास ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जर आपण बघितलं तर ही 537 नंबरची स्कीम आहे. ही अल्प उत्पन्न गटासाठी ही स्कीम आहे, जिचा 55.93 स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया आहे. जवळपास 1 कोटीच्या आसपास हिची प्राईज आहे. अनामत रक्कम 50,590 रुपये भरायची आहे. रिझर्वेशन कॅटेगरी जर आपण बघितल्या तर जवळपास प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरीसाठी सदनिका अवेलेबल आहे. टोटल 85 सदनिका आहेत. 44 सदनिका ही जनरल पब्लिकसाठी आहे. बाकीच्या तुम्ही ह्या सेक्शनमध्ये ॲडव्हर्टाईजच्या बघू शकता की प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरीसाठी किती सदनिका अवेलेबल आहेत. तर ही त्याची बेसिक माहिती झाली. स्कीमवर गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी म्हाडाकडून फोटो अवेलेबल झालेले आहेत फ्लॅटचे, बिल्डिंगचे स्ट्रक्चर अशा प्रकारचं असणार आहे. स्टँड अलोन बिल्डिंग आहे. ह्याचं लोकेशन सुद्धा म्हाडाकडून अवेलेबल झालेलं आहे. लोकेशन जर बघितलं तर हे तो एरिया आहे ज्या ठिकाणी म्हाडाची पत्राचाळमधली जी बिल्डिंग असणार आहे. तर ह्याचं लेआउट आपण बघणार आहोत. याचे फोटो जर आपण म्हाडाच्या वेबसाईटवर बघितले तर अशा प्रकारचे फ्लॅट्सचे फोटो म्हाडाकडून अवेलेबल झालेले आहेत. याचा बिल्डिंग प्लॅन आपण बघणार आहोत, लेआउट बघणार आहोत किंवा जर आपण गुगल मॅप्सवर गेलं तर ह्याची कनेक्टिव्हिटी जर बघायची म्हटली तर मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या जवळच आहे. स्वामी विवेकानंद रोडसुद्धा ह्याला कनेक्टिंग आहे. ह्याच्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर रेल्वे जी गोरेगाव वेस्टवाला जो मेट्रो स्टेशन आहे तोही अगदी जवळ आहे ह्या बिल्डिंगपासून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर. आणि गोरेगाव ईस्टवाला जो मेट्रो आहे तो सुद्धा 1 ते दीड जवळपास किलोमीटरच्या आसपास आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी दोन्ही मेट्रोला कनेक्टिव्हिटी अतिशय चांगल्या प्रकारची आहे. किंवा गोरेगावचं जे रेल्वे स्टेशन आहे तेही जर आपण बघितलं तर तेही अतिशय जवळ आहे. ते लोकेशन आपण जर बघितलं, गोरेगावचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथून जर पत्राचाळ म्हाडाचं जर आपण लोकेशन बघितलं तर जवळपास 2 किलोमीटरच्या अंतरावर ते रेल्वे स्टेशन सुद्धा आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली आहे. मेट्रो असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल, आजूबाजूचा एरियाही अतिशय चांगला आहे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने. किंवा गोरेगाव जे मार्केट सध्याचं आहे तेही अतिशय चांगलं आहे. सिद्धार्थनगरमधला हा एरिया आहे. आता ह्याचा जो प्लॅन आहे किंवा महारेरा डिटेल्स आपण बघणार आहोत. याचं पोझिशन जर बघितलं तर पोझिशन इतर अंडर कन्स्ट्रक्शन जे आतापर्यंत आपण स्कीम बघितलं त्याच्यापेक्षा ह्याचं पोझिशन थोडंसं जवळ आहे. जवळपास 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्याची कंप्लिशन डेट जर आपण बघितली तर महारेरावर 1 वर्षाच्या आसपास ही कंप्लीट होणार आहे. ही बिल्डिंग पूर्ण म्हाडाकडूनच डेव्हलप होते. ओके, गोरेगाव वेस्टमध्ये हा स्कीम आहे. ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन ह्या स्कीमवर नाही आहे. ह्यामध्ये जर बघितलं तर जवळपास 25 टोटल बेसमेंट असेल, स्टील असेल, पोडियम असेल, असे पकडून 25 फ्लोर आहेत. आणि जवळपास 22 हॅबिटेबल फ्लोर म्हणजे रेसिडेन्शियल फ्लोर आहेत. टोटल सदनिका जर बघितलं तर 85 आहे. जो आपण ए बिल्डिंगचा पार्ट बघतो, विंग ए आहे यातली, जी म्हाडासाठी सध्या अवेलेबल आहे ए विंगसाठी. टोटल या ठिकाणी जरी आपण बघितलं तर 85 सदनिका आहेत ज्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये सुद्धा अवेलेबल केलेल्या आहेत. टोटल 85 सदनिका म्हणजे पूर्ण ए विंगच जी आहे टोटल म्हाडासाठी आहे. पार्किंग डिटेल्समध्ये जर बघितलं तर सध्या या ठिकाणी 21 टोटल पार्किंग अवेलेबल दिसत आहे 4 व्हीलरसाठी. बाकी पार्किंगबद्दल एवढ्याच डिटेल्स आहे, जास्त अपडेटेड डिटेल्स नाही आहे. पण ज्या DCR किंवा UDCR रूल आहे त्यानुसार पार्किंग अवेलेबल असणार आहेत. ॲटलिस्ट 85च्या जर आपण 50% जरी पकडलं तरी 45च्या आसपास विजिटर पार्किंग पकडून या ठिकाणी असायला आवश्यक आहे. महारेरावर अपडेट नाही आहे त्याबद्दल. तर लेआउट सुद्धा या ठिकाणी आहे. ए बिल्डिंग आहे. ए बिल्डिंगचं लोकेशन आपण जर बघितलं तर हे वाला लोकेशन आहे. लेआउटमध्ये जर आपण बघायचं ठरलं तर लेआउटमध्ये हे तो एरिया आहे. आणि ह्याचं लेआउट जर आपण बघितलं तर ए बिल्डिंग जर आपण बघायची ठरली तर विंग ए चा हा पार्ट आहे, जी गुगलवर आपण हे लोकेशन जे आहे ते ए विंगचं लोकेशन आहे. ओके, आणि याचा फ्लोअरचा प्लॅन जर आपण बघितला तर हा पॅसेज आहे. एक सॅम्पल फ्लॅट जर आपण बघितला लेआउट फ्लॅटचा तर हा लॉबी आहे. ह्याच्या बाजूला 2 लिफ्ट आहेत. ओके,
आणि हा पॅसेज आहे लॉबीच्या बाजूला, इथं पॅसेज आणि किचन लिव्हिंग रूम आहे. हा पॅसेजमध्ये एक बेडरूम आहे, एक कॉमनचं टॉयलेट आहे, ह्या बाजूला अजून एक टॉयलेट दिलेलं आहे आणि ही बेडरूम आहे. ही मास्टर बेडरूम आहे, याचा एरिया थोडासा जास्त आहे. ओके, तर अशा प्रकारचा त्याचा प्लॅन आहे बिल्डिंगचा, किंवा ह्याचे फोटोही म्हाडाकडून अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघू शकता, किंवा साईट व्हिजिट करून त्या ठिकाणी लोकेशन तुम्ही बघू शकता. फ्लॅटचा इंटरनल फोटो या ठिकाणी अवेलेबल आहे. बिल्डिंगचा एक्सटर्नल फोटोसुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारची बिल्डिंग या ठिकाणी दिसते. जर रेट बघितला म्हाडाकडून तर 1 कोटीच्या आसपास त्याची किंमत आहे. सध्याचं गोरेगावचं जर आपण प्रॉपर्टी रेट्स बघितले तर जवळपास 32,000च्या आसपास ॲव्हरेज प्रॉपर्टी रेट आहेत त्या लोकेशनला, गोरेगाव वेस्टमध्ये. पण 30,000 जरी पकडलं तर जवळपास हा एरिया जो 55.93 स्क्वेअर मीटरचा एरिया अवेलेबल करून दिलेला आहे. 2 BHK फ्लॅट्स आहेत, तर त्याचं 602 स्क्वेअर फूट एरिया जो कार्पेट एरिया आहे तो आहे. त्याचं ॲव्हरेज आपण जर बघितलं तर 1.80 म्हणजे 1,80,00,000 जवळपास त्याचं आपण स्क्वेअर फूट 30,000ने जरी पकडलं तरी तेवढं त्याची प्राईस सध्याच्या मार्केट रेटनुसार आहे. म्हाडाची बिल्डिंग असल्यामुळे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, पण ॲटलिस्ट 30% पर्यंत, 20 ते 30% पर्यंत जरी आपण ॲव्हरेज पकडलं तरी म्हाडाची प्राईस अफोर्डेबल आहे. ह्यामध्ये जो आपण लेआउट बघितला त्यामध्ये सज्जा म्हणून एक दिलेला आहे, पण बाल्कनीचा एरिया असं स्पेसिफिकली मेन्शन केलं नाही. बट ही जी लाईन दिसते तो बाल्कनीचा एरिया असण्याचे चान्सेस आहे, स्पेसिफिकली मेन्शन केले नाही. त्यामुळे बाल्कनी आहे की नाही हा थोडासा एक डाऊट आहे. जे फोटो अवेलेबल आहेत त्यामध्ये कुठे डिटेल्स तशा दिसत नाही आहे बाल्कनी असल्याच्या. तर साईट व्हिजिट करून त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. ज्या बिल्डिंगच्या फोटोंमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी बाल्कनी अवेलेबल दिसते. जर ही एरिया आपण जर थोडासा जो प्लॅन अवेलेबल केलेला आहे तर त्यामध्ये तरी बाल्कनी अवेलेबल आहे. तर सो अशा प्रकारचा प्लॅन आहे बिल्डिंगचं दिसताना. तरी जो बाहेरचा फोटो आहे तो तरी अतिशय चांगला दिसतोय. आणि बाकी जर बघायचं म्हटलं तर या ठिकाणी कॉमनचा जे काही वर्क आहे त्याचंही स्टेटस तुम्हाला महारेरावर बघायला भेटणार आहे की किती कंप्लिशन झालेलं आहे. बऱ्यापैकी 80%च्या आसपास बऱ्यापैकी जे कामं आहेत ते झालेले आहेत त्या बिल्डिंगचे. जे कॉमन एरियाचं जरी काम आपण बघितलं तरी 60-80%, 50% झालेलं आहे. तर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये बिल्डिंग कंप्लीट होण्याचे चान्सेस आहेत. तर हे आहेत डिटेल जी आपण स्कीम बघतोय 537 नंबर पत्राचाळमधली. तुम्ही ॲडिशनल तिथे त्या लोकेशनला जाऊन साईट व्हिजिट करून बघू शकता त्या बिल्डिंगची सध्याची कंडिशन. जी काही मॅप्सवर किंवा ऑनलाईन अवेलेबल आहे त्यानुसार आपण बेसिक माहिती बघितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जे कोणी म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करत असतील तर त्यांच्यासाठी नक्की ही माहिती पोहोचवा. थँक्यू.